अतिशय सुंदर असे गीतश्रवण सादर गीत या मुलीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. बाळांनो, सर्वांतर्फे तुझे गोड कौतुक करते. आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा द्विगुणित करणाऱ्या मान्यवरांचे स्वागत हे केवळ औपचारिक नसून आमच्या मनातील आदर भावनेचे प्रतीक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेबांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री परदेशी सरांनी करावे अशी मी सरांना विनंती करते. श्याम श्रीफळ आणि गुलाब देऊन आदरणीय दादांचे स्वागत आदरणीय श्री परदेशी सर करीत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. सन्माननीय वहिनी साहेबांचे स्वागत विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती भंडारकर मॅडमांनी करावे अशी मी मॅडमांना नम्र विनंती करते. श्याम श्रीफळ आणि गुलाब देऊन आदरणीय वहिनी साहेबांचे स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्यांचा गजर सुरू ठेवा. सन्माननीय ॲडव्होकेट श्री जितेशजी पोदार साहेबांचे स्वागत विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय आरवी पाटील सरांनी करावे अशी मी सरांना नम्र विनंती करते. श्याम श्रीफळ आणि गुलाब देऊन स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्यांचा गजर सुरू ठेवा. विद्यालयाच्या माजी ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती वाघमारे मॅडमांचे स्वागत विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ भंडारकर मॅडमांनी करावे अशी मी मॅडमांना नम्र विनंती करते. श्याम श्रीफळ आणि गुलाब देऊन आदरणीय वाघमारे मॅडमांचे स्वागत होत आहे. कार्यक्रमाची दिशा उद्देश व रूपरेषा स्पष्ट करणारा महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रास्ताविक. विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री परदेशी सरांना मी नम्र विनंती करते की त्यांनी आपले प्रास्ताविक सादर करावे. याची मी सरांना नम्र विनंती करते. सर पुन्हा शेकाच्या बसलं. श्याम श्रीफळ आणि गुलाब देऊन आदरणीय पटेल सरांचे स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर प्रास्ताविक आदरणीय वर्धी सांडे सादर करावे अशी विनंती करते. सर्वप्रथम विद्येचे आधारदैवत माता सरस्वतीच्या चरणी नतमस्तक होतो. विद्यालयाचा प्रमुख या नात्याने सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित सर्व सज्जनगण, आपणा सर्वांचे मी विद्यालयाच्या प्रमुख या नात्याने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या कर्तृत्वाचा हेवा करावा तसेच ज्यांच्या दातृत्वाचा हेवा करावा
कैलासवासी काकासाहेब गुणपात्रे तथा बाबा गुणपात्रे त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ज्यांनी खऱ्या अर्थाने या चाळीसगावमध्ये एक शैक्षणिक रूढी गंगा जी आहे ती निर्माण केली. या चाळीसगाव नगर परिषदेच्या सर्वप्रथम पहिल्या महिला नगराध्यक्षा या शिशु शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक कैलासवासी आईसाहेब तथा काकासाहेब गुणपात्रे त्यासोबतच चाळीसगावचे प्रथम प्रथित यश सर्जन कैलासवासी बापूसाहेब गुणपात्रे तथा सुभाषजी गुणपात्रे या शैक्षणिक वटवृक्ष जो आहे शिशु शैक्षणिक संस्थेचा हा वटवृक्ष त्या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थाने हातभार लावला त्यांनी या शैक्षणिक वाटचालीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा आमच्या आदरणीय स्वर्गीय वैद्यसाहेब गुणपात्रे तथा डॉक्टर हेमगिरी गुणपात्रे या तटस्थ महान विभूतींना प्रथम नतमस्तक होतो, त्यांना अभिवादन करतो आणि माझ्या वास्तविकाला सुरुवात करतो. आज दिनांक 27/6/2026 वा शनिवार रोजी आमच्या विद्यालयातील ज्येष्ठ सहकारी सेवक अगदी मी लागलो होतो 97 साली त्याच्या अगोदरपासून जे या शिशु शैक्षणिकच्या डॉक्टर काकासाहेब गुणपात्रे माध्यमिक विद्यालयामध्ये सेवा करत होते आणि त्याची सेवा 30/5/2026 रोजी समाप्त झाली. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव आपण हा सोहळा आज आयोजित केला. आमचे सहकारी माननीय श्री उदय माधव देशमुख यांच्या प्रदीर्घ 31 वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत असताना त्यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा जो आहे तो आज या ठिकाणी या सभागृहामध्ये संपन्न होत आहे. आजच्या या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याच्या नियोजित अध्यक्ष या शिशु शैक्षणिक संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दादासाहेब डॉक्टर श्री सत्यजित गुणपात्रे, या शिशु शैक्षणिक संस्थेच्या सन्माननीय सचिव आदरणीय ताईसाहेब डॉक्टर श्री सौ शुभांगी गुणपात्रे, यासोबतच या विद्यालयाच्या भरभराटीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी आपलं आयुष्य व्यस्त परंतु आज ते सेवानिवृत्त म्हणून आयुष्य जगत आहे असे माझे सहकारी मित्र आदरणीय तरडे सर, माझ्या सहकारी ज्येष्ठ भगिनी आदरणीय सौभाग्यवती वाघमारे मॅडम, त्यासोबतच आमच्या शिशु शैक्षणिक संस्थेच्या काही तांत्रिक ज्या काही अडचणी असतील त्या अगदी सुलभतेने सोडवणारे आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट जितेशजी बोलतात, माझे सहकारी ज्येष्ठ शिक्षक सगळा सत्र प्रमुख आदरणीय आरबी पाटील सर, तुला सत्र प्रमुख आदरणीय विके देसाई सर आणि आमचे सत्कार मूर्ती ज्यांनी खऱ्या अर्थाने खूप एकनिष्ठेने आपलं काम केलं असे माझे सहकारी सर्वत्रिक या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री वसंत उदय माधव देशमुख आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमंत्रित निमंत्रित माझ्या तिन्ही शाखेतील आमंत्रित निमंत्रित सर्व आदरणीय शिक्षक बंधू भगिनी उपस्थित सज्जन, आपल्याला कल्पना आहे कोणती व्यक्ती त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या प्रशासकीय अशा सेवेमध्ये आपली ज्यावेळेस अगदी प्रामाणिकपणे सेवा बजावलेली असते
त्या सेवेतून ज्यावेळेस तो निवृत्त होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याची ना आयुष्यातल्या गीत म्हणतो अर्धायुष्य त्याची ना त्या संस्थेची म्हणा किंवा त्या सेवेशी त्याची जोडलेली असते, त्याच्या सहकार्याशी जोडलेली असते. निवड ना म्हणून फायदा नाही. ते कौटुंबिक सलोखा जो आहे तोही निर्माण झालेला असतो. आणि हा एक निमित्त आहे की वयाच्या 58 वर्षी किंवा 60 वर्ष वय झाल्यानंतर ते निवृत्त होत आहे. ही एक अट आहे. परंतु मनुष्य हा सेवा निवृत्त कधीच होऊ शकत नाही. मला आनंद आहे की माझे सहकारी सेवक आदरणीय उदय देशमुख त्यांना आम्ही आदरणीय मामा म्हणतात, अण्णा म्हणतो मी. हा आदर भाव आहे. त्यापूर्वी त्यांनी मला एक शब्द सांगितला, सर माझ्या दादा शिल्लक आहे. मी बोलून म्हणतो अण्णा दादा शिल्लक आहे, तुम्हाला बघायचं असेल तर बोलू शकता. मला अगदी कौतुकाने बोलावंसं वाटतं. त्यांनी एकच शब्द सांगितलं, सर शेवटची तारीख जोपर्यंत आहे तोपर्यंत मी शाळेत येणार आणि माझं काम मी करणार. काही तांत्रिक दृष्ट्या मला जर अडचण असेल तर मी त्या ठिकाणी ती रजा बघेन, परंतु मी शेवटपर्यंत काम करावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे. मला खूप अभिमान वाटला या गोष्टीचा. अनेक लोक सेवानिवृत्त होतात, परंतु सेवानिवृत्त होत असताना आपण आपल्या संस्थेच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या सेवेच्या दृष्टिकोनातून ही जी संलग्नता आहे, ही जी एकनिष्ठता आहे, ही खूप महत्वाची आहे. त्यांनी शाळेची सेवा केली नाही, त्यांनी सर्व बाल जे आहे अगदी मला आठवतं चांगलं. बरेचसे विद्यार्थी सगळे ज्यावेळेस 7 वाजता शाळा असायची आपली सुरुवातीच्या काळात सुरुवातीला 11:30 ते 5 शाळा होती, परंतु सकाळपासून यांची ड्युटी असायची. त्या सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 3 सेवक होते. त्याच्यामध्ये माझे सहकारी सेवक आदरणीय श्री रावसाहेब देसाई असतील, आदरणीय श्री उदय माधव देशमुख, आदरणीय श्री शरद भावी पाटील या तिघांनी अगदी एक दिशेने काम केलं. सांगायचं एकच की ते लहान मुलं जर सगळे आले ना खेड्यावरून तर त्या लहान मुलांना हे स्वतः सांगायचे, इकडे थांबा, रस्त्यावर जाऊ नका, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, काय अडचण आहे. काही मेडिकल प्रॉब्लेम असेल, जर त्यांना भूक लागली असेल तर याने अन्न सुद्धा त्यांना दिले, त्यांना हे मला माहिती आहे. आणि तो काळ वेगळा होता. आता थोडी संस्था मोठी झाली, सॅच्युरेशन झालेलं आहे. त्यावेळेस आपण वेगळा होता, त्यावेळेस विद्यार्थी संख्या वेगळी होती, आजची विद्यार्थी संख्या खूप झालेली आहे. परंतु त्यासोबत आपण बाकीच्या गोष्टी वाढलेल्या आहेत. तेव्हा माझं तरी मत आहे की आदरणीय उदयअण्णांच्या अनुषंगाने त्यांच्या एकनिष्ठतेचं कौतुक करावं तितकं कमी एक विषय मी फारसा वेळ घेणार नाही. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या कामात वेळ दिला, त्यांनी जी एकनिष्ठता आपल्या कामामध्ये दर्शवली, तशी एकनिष्ठता जर आपण सर्वांनी बाळगली आणि आपण खऱ्या अर्थाने तसं जर आयुष्य जगलो तर मला नाही वाटत की काही कोणी आपल्याबद्दल काही बोलले. मला अभिमान आहे त्यांनी त्यावेळेला शब्द उच्चारलेला की मी शेवटपर्यंत काम करेन. मी तो शब्द त्यांचे ते बोल सगळ्यांना सांगितले, माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगितले की अण्णांची बघा त्यांचं मत असं आहे किती चांगलं. अशा व्यक्तीला या ठिकाणी आज आम्ही निरोप देतोय. निश्चितच मनामध्ये दुःख आहे, त्याबद्दल बात नाही, परंतु आदरणीयांना आपण या पुढचं आयुष्य खूप निरोगी आयुष्य आपल्याला लावावं आणि खूप चांगल्या प्रकारचं आयुष्य यामध्ये तुम्ही व्यतीत करावं या ठिकाणी मी एवढीच सदिच्छा बाळगतो. तुम्हाला भावी आयुष्यासाठी या ठिकाणी शुभचिंतन देतो. थांबतो. धन्यवाद सर. आदर, सन्मान आणि कृतज्ञता या 3 भावनांचा सुंदर संगम म्हणजे सत्कार होय. मी आदरणीय दादासाहेबांना व आदरणीय वहिनीसाहेबांना नम्र विनंती करते की त्यांनी आजचे सत्कार मूर्ती आदरणीय श्री उदय भाऊ
पुष्प व विद्यालयातर्फे भेटवस्तू देऊन आदरणीय उदयभाऊ व आदरणीय सुनीता बहिणींचे स्वागत या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून बघा सर काफी इकडे आदरणीय भाऊंना पुढील वाटचाल अतिशय आनंददायी सुखमयी समृद्धीने भरलेली अशी जावो हे आम्हा सर्वांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आदरणीय सुनीताबाई देखील उदयभाऊंना प्रत्येक टप्प्यावर सुखदुःखात उत्कृष्टपणे साथ दिली त्याबद्दल वहिनींचे देखील मनपूर्वक अभिनंदन करतो. सर सर अशी आदरणीय बाबांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात येऊन म्हणून एक छोट्याशा शिवमुलींचे देखील आपण सत्कार करूया. टाळ्या वाजवून या सर या मॅडम बघा इकडे समोर बघा इकडे कॅमेरा लो वन मोर ओके थँक्यू. शिक्षक सखार व उपासकगादी यांनी देखील आपल्या उदयभाऊंसाठी प्रेमाची जिव्हाळ्याची आणि आपुलकीची भेट दिलेली आहे. त्यासाठी मी सर्वांना व्यासपीठावर आमंत्रित करते. आदरणीय भावडे मॅडम, आदरणीय देवरे मॅडम, आदरणीय महाजन मॅडम, आदरणीय बादल सर, आदरणीय निकू मॅडम, आदरणीय जाने मॅडम, आदरणीय आर एस पाटील सर, आदरणीय शिंदे सर, आदरणीय श्री शेवरे सर. या सर्व शिक्षक या तुम्ही या अण्णा आदरणीय माझ्या मॅडम विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका यांचे आत्ताच आगमन झालं त्यासाठी सर्वांनी टाळ्यांचा गजर करून त्यांचे स्वागत करूया. बाकीचे आपल्या या सर्व शिक्षक वृंदासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचे देखील कौतुक करूया. एक मिनिट मॅडम तिथं थांब द्या एक देऊन द्या आता एक ग्रुप फोटो उभे राहा सर सर नमस्कार बघा सर उभे राहा सगळी माणसे शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन आदरणीय माझ्या मॅडमांचे स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवूया. मॅडम इकडे लक्ष एक मिनिट शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करावा.
विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय माझे मॅडम आजच्या सत्कारासाठी आदरणीय उदय भाऊ यांना भेटवस्तू देऊन सत्कार करीत आहेत. आदरणीय सोनवणे सरांनी व्यासपीठावर यावे ही नम्र विनंती. प्रमिलाताई कोणावादे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सोनवणे सरांचे आगमन झाले. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे. यानंतर विद्यालयाच्या माजी ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती वाघमारे मॅडम ते देखील उदयवंत सत्कार करीत आहेत. बघा मॅडम बघा प्रमिलाताई कोणावादे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय एम.डी. देशमुख सरांनी देखील उदयवंत सत्कार करीत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून सत्काराला हात द्यावी. बाबू तुम्ही पुढे सर बघा इथे प्रमिलाताई कोणावादे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सोनवणे सरांचा सत्कार. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय आपे पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. एक यानंतर उदयवंश आपलेष्ट या ठिकाणी त्यांचा सत्कार करत आहेत. बघा बघा इकडे यानंतर आदरणीय प्रमिलाताई वाघमारे मॅडम यांनी देखील उदयवंश सत्कार करावा. Well,
बघा इकडे. बापू पुढे बघा सर. बघा इकडे. सर इकडे. प्राथमिक विद्यालयाचे माजी ज्येष्ठ शिक्षक आदरणीय बोराडे सरांकडून उद्योगांचा सत्कार लागतात. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. बघा इकडे. यानंतर पुढील सत्कारासाठी येणार असेल तर कार्यक्रमाच्या शेवटी तो होणार आहे. बघा. बघा सर. थोडं खाली करा म्हणजे टाकून. पुढे
प्रमिलाताई गुणपात्रे प्राथमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी कृपया व्यासपीठावर यावे. आदरणीय सोनवणे सर व सर्व शिक्षक वृंद, चलो प्रमिलाताई गुणपात्रे प्राथमिक विद्यालयाचे आदरणीय श्री सोनवणे सर व सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी आदरणीय उदयभाऊंचा सत्कार करीत आहे. सर सर असे क्रॉस हार घाल कमलाताई शिकाळे बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ देशपांडे मॅडम यांनी देखील व्यासपीठावर येऊन उदयभाऊंचा सत्कार करीत आहेत. शिक्षक वृंद कोणी आले असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. जास्तच होईल जास्त स्टॉप करा. चिरंजीव अक्षय उदय देशमुख तसेच श्यामली उदय देशमुख या दोघांनी व्यासपीठावर यावे. जावई बापू आले असतील त्यांनी व्यासपीठावर यावे ही विनंती. नागकरे कोण यावे. काका समोर एक मिनिट उभे राहा नाही बघा मॅडम उदयभाऊंचे सोबत शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट असे डॉक्टर आहे आणि शामिल देखील MSc मॅथ हे शिक्षण शामिल देखील झालेले आहे. बघा सर विद्यार्थी पण आपले माजी विद्यार्थी आहेत. या विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर अक्षय आणि सौभाग्यवती शामिल. जावई बापूंचे देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. सर्वांनी नाळ्या वाजवून या आदरणीय उदयभाऊंच्या हे सर्व चांगल्या कर्माचे आजचे एक फळ फलित झालेले आहे असे मला या ठिकाणी आनंदाने म्हणावेसे वाटते. अतिशय सोजवळ गुणी आणि शांत स्वभावाची शामली अजून एक छोटीशी आठवते.
यानंतर शिक्षण मनोगत विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय आर पाटील सरांनी आपले मनोगत व्यक्त करावे ही विनंती. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिशुनाथ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सत्यजित गुरुवारे, संस्थेच्या सचिव माननीय डॉक्टर शिवागिरी गुरुवारे, आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री व सौ उदय माधवराव देशमुख, आपल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय सौ महाजन मॅडम, माननीय श्री ॲडव्होकेट पोद्दार सर, शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय परदेशी सर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सोनवणे सर, आपल्या बालवाडीच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ देशवाडे मॅडम, आमच्या माजी शिक्षिका आमच्या मोठ्या भगिनी सौ वाघमारे मॅडम, दुपारपार प्रमुख श्री देसाई सर, सेवानिवृत्त झालेले श्री बराडे सर, माजी शिक्षक श्री दादासाहेब देशमुख सर, त्यानंतर सर्व उपस्थित असलेले उदयनारायणचे सर्व अध्यक्ष मंडळी, माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षक बंधूंनी, आज आपण श्री उदय देशमुख ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो, खरं तर हे 30 मेलाच सेवानिवृत्त झाले, परंतु काही कारणामुळे हा आज कार्यक्रम होतोय. अण्णांनी जवळजवळ 31 वर्ष आपली सेवा केली. मी आणि परदेशी सर 1 जानेवारी 97 साली आलो. त्यावेळेस माझ्यामध्ये या इमारतीत फक्त 9 ब्लॉक होते. 8वी ते 10वीच्या 2 डिव्हिजन आणि 5-6 तासाची एकच मुली होती आणि 350-400च्या जवळपास विद्यार्थी संख्या होती. आता ती संख्या जवळजवळ 1800 ते 1900 पर्यंत पोहोचते. मोठी बिल्डिंग पण भूमी राहिली. या सर्वांमध्ये जे श्रेय जातं ते शिक्षेच्या कर्मचारी, कारण आम्ही जेव्हा लागलो त्यावेळेस या ठिकाणी जे कामं चालू होती त्या कामांना सुद्धा या बिल्डिंगला पाणी नव्हतं. सुरुवातीच्या त्या आई जी बिल्डिंग आधीच्या 6-7 रूम होत्या त्यांचं काम चालू असताना खड्डे खोदण्यापासून यांनी काम केली. त्यामध्ये अण्णासाहेब असतील, श्री रावसाहेब देसाई असतील, नंतर शरद पाटील असतील, मेन म्हणजे आपले किशोर भंडारकर सर असतील, तिकडचे आपले पाठक असतील, या सर्वांनी संस्थेसाठी खूप काही केलं. माझ्यामध्ये 97 नंतर जवळजवळ 4 ते 5 वर्ष आम्ही यांना बघितलंय. यांना रात्रीच्या ड्युटी असायच्या. आम्ही खरं बघायला गेलो तर 12-13 वर्ष आईच्या सहवासात राहिलो. डॉक्टर स्वर्गवासी प्रमिलाताई पूर्णपात्रे, खूप धाक होता आम्हाला त्यांचा. शाळा जर आमची शाळा 11:30 ते 5 असायची. बरोबर त्या शाळा सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटं यायचे आणि शाळा शोधायची झाली की 15 मिनिटं आधी यायचे. आम्हाला 7-7 वाजून जायचे, पण आमची हिंमत व्हायची नाही की मॅडम घरी जाऊ का. आता सर्व बदललंय. हे झाली की आपण सरळ घरी घेतो. अण्णांविषयी काय बोलावं, मला चांगलं आठवतं. मला जवळजवळ 5 ते 6 वर्ष मी स्कॉलरशिप परीक्षेचा केंद्र प्रमुख होतो. त्यावेळेस सकाळी 6 वाजता आम्हाला
परीक्षेचं साहित्य घ्यायला जावं लागलं. अण्णांना मी फक्त रात्री सांगून ठेवायचो, अण्णा आपल्याला सकाळी जायचं. अण्णा पोहेसाला माझ्या घराच्या दारापुढे उभं राहायचं. खरं बघायला गेलं तर अण्णा माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठे, पण तरी सुद्धा अण्णांनी तसं काही वाटू दिलं नाही की ती वयाने मोठा आहे. कधी कधी आम्ही थोड्या खरीत म्हणा किंवा थोड्या रागामध्ये एकेरी नावाने सुद्धा अण्णांना आम्ही हात मारायचो, पण त्या एकेरी नावामध्ये प्रेम होतं. आणि एकेरी नावाने हात मारून अण्णांना काम सांगायचे. अण्णांनी कुठलंही काम नाकारलं नाही. अण्णांना जर एखादं काम सांगितलं तर आम्ही फक्त एवढंच उत्तर दिलं, सर एवढं माझे काम होऊ द्या, मग तुमचं काम करतो. आता ज्यावेळेस रिटायर झाले 30 तारखेला, त्यावेळेस ऍडमिशनची धावपळ चालू होती. त्यावेळेस अण्णा स्टेजवर बसून ऍडमिशन करत होते, ऍडमिशनची कामं करत होते. म्हटलं अण्णा आता शेवटचा दिवस उद्यापासून तुम्ही तुमच्या कामाला. काय नाही, माझ्यामध्ये आता जवळजवळ महिना होती, असा एकही दिवस गेला नाही की अण्णा शाळेत आले नाही. रोज येतात, काही त्यांच्या कामानिमित्त येतात, काही आम्हाला भेटायला येतात. कालची गोष्ट, सचिन भाऊ आणि राजू भाऊ हे दोघं दोघी होते आणि त्यांना मी काहीतरी कामासाठी हॉलमध्ये पाठवले. खाली फेर द्यायला कोणीच नव्हतं आणि नेमके अण्णा कामात मी आले. मी विचारतो का रे राजू कुठे असं, तेवढं कामाचं लक्ष दिलं. सर थांबा मी भेट देतो. म्हणजे घरानंतर सुद्धा भेट देण्याची त्यांची तयारी आणि काम करण्याची तयारी. मी सर्व अण्णा थांबा येते नाही सर, मी काही काम सांगा, घरचं सांगा, आवाज द्या मी तयार. असा व्यक्ती घडणं आता तरी शक्य वाटत नाही. अण्णाच्या खूप काही गोष्टी, पण त्याला वेळेचं भान ठेवून मी थोडा आवडत घेतो. अण्णासाहेब खूप काही केलं, फक्त आता वहिनी सोबत जरा मस्त वेळी फिरायला पैशांची अडचण अजिबात नसावी. कारण डॉक्टर अक्षय आहे, तो सर्व काही मॅनेज करतो. सर्व तुमच्या ज्या हाऊस होल्ड असेल त्या सर्व करू याची मला गॅरंटी आहे. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य निरोगी व खूप खूप चांगले जाऊ. श्यामली आणि अक्षय, आता पुढचं तुमचं काम आहे, जरा त्यांना आधार द्या. धन्यवाद. सेवेच्या प्रवासात जगलेला स्नेह, आत्मीयता आणि माणुसकी आज सरांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त झाली. धन्यवाद सर. यानंतर विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ भंडारकर मॅडम आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. आदरणीय व्यासपीठ, माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, आलेल्या नातेवाईक मंडळी व आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती माननीय श्री उदय भोके, आजचा दिवस आपल्यासाठी किंवा आपल्या शाळेसाठी शुभेच्छा कृतीचा भावनिक क्षण आहे. कारण 31 वर्ष प्रदीर्घ सेवेतून दिनांक 30/5/2026 रोजी माननीय श्री उदय देशमुख हे सेवानिवृत्त झाले. पण तो सुट्टीचा कालखंड असल्याने तो कार्यक्रम आपण आज साजरा करत आहोत. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत. शाळा म्हणजे केवळ इमारत नसते, तर ती माणसांच्या नात्याची फुटी राहिलेली प्रेम, विश्वास, जिव्हाळा, संस्काराची समृद्ध झालेली जिवंत संस्था असते. असे माननीय श्री उदय भाऊंच्या व्यक्तिमत्वाबद्दल लोकांना एक गोष्ट प्रकाशाने जाणवते. माननीय श्री उदय भाऊंनी 31 वर्ष प्रामाणिकपणे कोणत्याही कामात कमीपणा न मानता आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी अत्यंत असंतुलितपणे पार पाडली आहे. शाळेच्या प्रत्येक माणसाने आपले कर्तव्य समजून केलेले
आहे तरीही संपणार नाही. त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य, त्यांच्याकडून मिळालेला जो काही सेवाभावाचा आदर्श आहे तो आमच्या मनात कायम राहील. म्हणून आज सेवानिवृत्तीचा आनंदही नसला तरी प्रत्येकाला कुठेतरी उणीव सुद्धा नक्कीच जाणवणार आहे. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा असतो. माननीय श्रीयुत भाऊच्या जीवन प्रवासात त्यांची सहचारी सुनीताताई प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे त्यांना साथ दिली. त्या देखील समजूतदारपणा, त्यांचा त्याग आणि कुटुंबाला सुंदर संस्काराची जोडलेली आहे तर ती जोडी त्यांनी दिलेली आहे. कारण त्यांचा मुलगा डॉक्टर अक्षय देशमुख व मुलगी सौ शांती यांनी सुद्धा त्यांना प्रामाणिकपणा, शिस्त आणि माणुसकीचे जे काही मौल्यवान संस्कार आहेत ते त्यांना दिलेले आहेत. मुलांमध्ये दिसणारे चांगले विचार आणि उत्तम वर्तन हे त्यांच्या पालकत्वाचे खरे यश आहे. कारण डॉक्टर अक्षय तसंच माझा मुलगा डॉक्टर करू भांडारकर, आर पाटील सरांचा मुलगा विराज, तसंच शिंपी सरांचा मुलगा जयेश, देशे मुलगी मयुरी हे सर्व एका वर्गात होते. आणि एका वर्गात असल्यानंतर त्यानंतर त्यांचं सगळे लागले आणि त्याच्या क्षेत्रामध्ये ज्याच्या क्षेत्रात काम करायला जातात तर त्या क्षेत्रात त्यांनी नाव लौकिक सुद्धा मिळवलेला आहे. मग या सर्व यशामागे त्यांच्या पालकांनी केलेले संस्कार जे आहेत ते संस्कार या सर्व यशस्वी मुला मुलींकडे पाहताना एक गोष्ट प्रदर्शनाने आपल्याला या ठिकाणी जाणवते. चांगले संस्कार हीच आईवडिलांची मोठी संपत्ती असते आणि ती माननीय श्री उदयभूमी आपल्या आयुष्यात जे मूल्य जगते ते त्यांचा वारसा आहे तर त्यांचा वारसा त्यांनी पुढील पिढीपर्यंत पोहोचवलेला आहे. असे बघू आता सेवानिवृत्त झाले आहात. आता तुम्ही छानपैकी जे काही राहून गेलेल्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ आहे. मस्त मजेचे आयुष्य गाडी थांबली वळणावर, मस्त मजेचे आयुष्य गाडी थांबली वळणावर जरा विश्राम करायचा. सेवानिवृत्त झाल्यावर माननीय श्री भावना आपल्या आयुष्याचा पुढील प्रवास जो आहे तो उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि कुटुंबाच्या सहवासामध्ये सुखाचा जावो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने, आनंदाने फुलत राहो ही आमच्या डॉक्टर काकासाहेब पूर्णमात्रा माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर दुपार प्रमुख आदरणीय देशे सर आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दादासाहेब सतेली पुनमंत्री, आमच्या संस्थेच्या सचिव आदरणीय डॉक्टर शुभांगीताई पुनमंत्री, आजचे सत्कारमूर्ती आदरणीय उदयभाऊ देशमुख, स्टेजवरील सर्व मान्यवर आणि माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद, आज विद्यालयाचे ज्येष्ठ सेवक श्री उदयभाऊ यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम संपन्न होत आहे. खरं तर उदयभाऊ आणि मी आम्ही एकाच गावाचे, त्यामुळे आमचं नातं भावाभावाचं. उदयभाऊचं कुटुंब मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. उदयभाऊ त्यांना 2 भावंड, 1 बहीण असा त्यांचा परिवार. अतिशय सामान्य अशा कुटुंबातून उदयभाऊ लहानपणीच त्यांचे वडिलांचे छत्र धरल्यामुळे त्या 3 भावंडांवरती कुटुंबाची जबाबदारी आली. अतिशय कष्टाने 3 भाऊ यांनी मेहनत करून आईला पाठबळ दिला, आर्थिक सहाय्य केलं. उदयभाऊ देखील मला आठवतं अंबानगरातील एका नामांकित कापड दुकानामध्ये त्यांनी सेवा बजावली आणि आईला मदत केली. त्यानंतर उदयभाऊ 1995 मध्ये आपल्या विद्यालयात रुजू झाले. आज त्यांच्या सेवेला 31 वर्ष पूर्ण होत आहे. या सेवा कालावधीमध्ये उदयभाऊंनी प्रत्येकाचं काम अतिशय प्रामाणिकपणाने केलं. एखाद्या शिक्षकाने सांगितलेलं काम असेल तर ते कधीच टाळलेलं नाही.
अतिशय प्रामाणिक एकनिष्ठ असं हे व्यक्तिमत्व। आज त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा। ते देखील अभ्यास विद्यालयाचे विद्यार्थी आहेत। या ठिकाणी अभिमानाची गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की आज त्यांचा मुलगा एक डॉक्टर म्हणून पुण्याला प्रॅक्टिस करीत आहे। एखाद्या विद्यालयातील सेवकाचा मुलगा डॉक्टर होणे हे खरोखरच आमच्या सर्व शिक्षकांसाठी खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे। या प्रसंगी मी उदय भाऊंना शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांचं पुढील आयुष्य भरभराटीचं निरोगी दीर्घायुष्य जावो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय बोरसे सर आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त करीत आहेत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब, आदरणीय साहेब, अण्णासाहेब आणि आमच्या सुनीताबाई, आदर्श पुरस्काराकरिता कधीही फाईल दाखल केलं नाही अशा आदर्श मुख्याध्यापिका आदरणीय सुनीता महाजन मॅडम, देशपांडे मॅडम, आर सर, जितेश सर, वाघमारे मॅडम, आरपी पाटील सर, लेस्ली सर, भवे सर आणि आम्ही सर सोनवणे, आपण सर्व उपस्थित मान्यवर, आज दिनांक 27 जून 2026 शनिवार आपण सर्वजण आपल्या प्रामाणिक कामाने सर्वांच्या मनात घर करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गौरव करण्याकरता इथं जमलो आहोत। ज्यांनी आपल्या आयुष्यातील उमेदीची 3 दशके आपल्या डॉक्टर काकासाहेब पुरंदरे माध्यमिक विद्यालयाच्या सेवेसाठी समर्पित केले। मागील महिन्यात 31 मे रोजी आपल्या शाळेचे एक आधारस्तंभ आणि सर्वांचे लाडके शिपाई भाऊ आदरणीय अण्णासाहेब ताता, उदय माधवराव देशमुख हे त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले। अण्णांशी वेळोवेळी झालेल्या गप्पांमधून काही आठवणींची देवाणघेवाण करणे आपल्याकरता क्रमप्राप्त आहे। आज त्यांना अधिकृतरित्या निरोप देताना मनात संमिश्र भावना आहे। एका बाजूला त्यांच्या यशस्वी प्रवासाचं समाधान, दुसऱ्या बाजूला शाळेच्या आवारात एका चांगल्या माणसाची भासणारी उणीव, ही हुरहुर, एखाद्या सुंदर पुस्तकाचं पान पडल्यावर तसा हा क्षण। म्हणूनच म्हणावेसे वाटते, सफर में धूप होगी जो जल सको तो चलो, सभी है भीड़ में तुम भी निकल सको तो चलो, किसी के वास्ते राहें कहाँ बदलती है, तुम अपने आप को खुद ही बदल सके तो चलो। अण्णासाहेबांचा इथपर्यंतचा प्रवास याच गोळीसारखा स्वतःला घडवण्याचा, संघर्षातून मार्ग काढण्याचा आणि प्रतिकूलतेवर मात करण्याचा आहे। वारकरी संप्रदायातील भव्य योगदानाने प्रेरित श्री संत सखाराम महाराजांची तपोभूमी, दामेश्वर उद्योगपती श्रीमंत प्रताप शेट्टी यांची साधना केंद्रभूमी, पांडुरंगाची अर्थात साने गुरुजींची विपुल साहित्य संस्कारांची कर्मभूमी, आमळ्याच्या या वातावरणात अण्णांचं बालपण गेलं। अण्णांचं बालपण अतिशय खडतर होतं। आमळ्याच्या नगरपालिका शाळेत प्राथमिक शिक्षण आणि प्रताप कॉलेजमध्ये 12वीपर्यंतचं शिक्षण घेत असतानाच 1982 मध्ये अण्णा अवघे 14 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचं छत्र हरपलं। नियतीने टाकलेला हा अत्यंत क्रूर डाव होता, परंतु सुखाचे असो अगर दुःखाचे कोणतेही दिवस घर बांधून राहत नाही। एकट्या आईने पदराला खार लावून 5 भावंडांचा म्हणजे 3 भाऊ आणि 2 बहिणी यांचा सांभाळ केला। परिस्थितीचे
हे अण्णांनी अगदी जवळून पाहिले. सुट्टीच्या दिवशी मित्रमंडळी क्रिकेट खेळायला जायची, पण अण्णा मात्र रविवारी जीवनानी कापड दुकान येथे आपल्या आई आणि भावंडांसोबत फाटक्या संसाराला फुल डे काम करून निवड लावायचे. महिन्याला 60 रुपये पगारावर काम करताना गरिबीने त्यांच्या स्वाभिमानाची परीक्षा घेतली. पण घरात कितीही अडचणी असल्या तरी बाहेर कोणासमोर हा न पसरण्याचा बाणा अण्णांनी जपला. इंग्रजीत एक वाक्य आहे, हार्डशिप्स ऑफर प्रिपेअर ऑर्डिनरी पीपल फॉर अन एक्स्ट्राऑर्डिनरी डेस्टिनी. संकटे अनेकदा माणसांना असाधारण भविष्याकरिता तयार करीत असतात. अण्णांच्या बाबतीत हे खरे ठरले. 1993 मध्ये अण्णांच्या जीवनात एक सुखद वळण आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा माता पिटणी येथील सासरकडे लाभले. आदरणीय सुनीता बहिणींशी त्यांचं अरेंज मनोमिलन झाले. भक्तीच्या रूपाने घरात लक्ष्मी आली आणि बायको भाग्यवान ठरले. अण्णा आणि त्यांचे भाऊ चंद्रशेखर दादा आणि योगेश दादा आपल्या परीने कामे करून घराला आधार देण्याचं काम करायचे. त्याच वेळेस शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय काँग्रेस साहेबांच्या संपर्कातून अण्णा 40 गावला आले. 28 सप्टेंबर 1995 हा त्यांच्या आयुष्यातील तो सुवर्ण दिन, जेव्हा अवघ्या 25% पगारावर अण्णा शाळेत रुजू झाले. नोकरीचा शब्द जेव्हा आईसाहेब पूर्णपाते मॅडम यांच्याकडून मिळाला आणि त्यांनी कागदपत्रे पाहून काम झाले अशी पावती दिली, तो क्षण अण्णांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होता. शाळेत रुजू होताना पापडे साहेबांनी अण्णांना एक जाणीव करून दिली. पूर्णपाते कुटुंबीय अत्यंत शिस्तप्रिय आहे, आपले नाव व्यवस्थित ठेवून काम कर. तेव्हा अण्णांनी जो शब्द दिला, मी तुमच्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही, तो शब्द अण्णांनी तब्बल आस्थागाय 31 वर्ष काढला. आदरणीय डॉक्टर काकासाहेब पूर्णपाते यांनी अण्णांना एकदा प्रश्न विचारला, ही शाळा कोणाची आहे? अण्णांचं उत्तर होतं, ही माझी शाळा आहे. हे उत्तर ऐकून लहान मोठे सर्वांनाच अहोगावले फुटणारे काकासाहेब अत्यंत आनंदित झाले. आपल्या या पूर्णपाते कुटुंबाचा सहवास अण्णासाहेब नेहमीच परिस्पर्श मानतात. त्यांच्याशी माझ्या गप्पा झाल्या, त्या गप्पांमधून हे सर्व मला जाणवलं. या कुटुंबाने लोखंडाचं सोने केलं अशी त्यांची ठाम भावना आहे. कालांतराने आदरणीय बापूसाहेब पूर्णपाते यांच्यासारखं दीर्घदास आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलं तरी अण्णांचा सर्वाधिक संपर्क आला तो आदरणीय वहिनीसाहेब डॉक्टर हेमांगी पूर्णपाते यांच्याशी. अण्णांचे सर्व प्रश्न वहिनीसाहेबांकडे सुटायचे. मला या ठिकाणी एका प्रसंगाची आठवण मुद्दाम सांगावीशी वाटते. अण्णांचा मुलगा अक्षय जेव्हा BAMS ला त्याचा नंबर लागला, प्रवेशासाठी जायचं होतं, तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा वेळी एका क्षणाचाही विचार न करता आदरणीय डॉक्टर हेमांगी साहेबांनी एका शब्दात मुलाच्या शिक्षणासाठी 2 लाख रुपयांची मदत केली. ही केवळ आर्थिक मदत नव्हती, तर कुटुंबाने आपल्या माणसावर दाखवलेला तो अढळ विश्वास होता. आदरणीय दादासाहेब आणि आदरणीय डॉक्टर शुभांगी साहेबांबद्दल बोलताना अण्णांना अनेक गोष्टींचा भावस्पर्श होतो. ते म्हणतात, दादा तर देव माणूस आहे. शुभांगी साहेब कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय असल्या तरी शाळेत प्रसन्न मुद्रेने आणि घरी गेल्यावरही ते हसतमुखाने स्वागत करतात. या पूर्णपात्र कुटुंबाने अण्णांकडे शिपाई म्हणून न बघता एक माणूस म्हणून पाहिलं अशी त्यांची भावना आहे. संत तुकोबारायांनी म्हटले आहे, जे का रंजले गांजले अशी म्हणेच वापरे, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या उक्तीचा प्रत्यय अण्णांना या कुटुंबासोबत आला. कामाच्या ठिकाणी अण्णांना चांगल्या व्यक्तीचेही मार्गदर्शन लाभले. आदरणीय सुनीता महाजन मॅडम यांच्या शिस्तप्रिय प्रशासनात काम करणाऱ्या अण्णांना वज्रदपी कठोर आणि मृदुनी कुसुमादपी या न्यायाचा अनुभव आला. असे ते बोलताना सहज म्हणतात. रजा टाकून शाळेत परत आल्यावर, उदय काही कौटुंबिक अडचण आहे का रे, असे आस्थेने विचारणाऱ्या महाजन मॅडम यांनी प्रशासनातील माणुसकी जपली असे अण्णांना वाटते. त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून लाभलेले वाबळे सर हे साऱ्यांना सुपरिचित आहेत. वाबळे सर लवकर गेले
आदरणीय चंद्रशेखर दादा आज हयात नाही, त्यांच्या आठवणीने आणि आपल्या आईची मनोभावे सेवा केल्याच्या समाधानाने अण्णांचं मन आज भरून आलं असेल. पुढच्या पिढीच्या हाती केवळ बँक खाते आणि घराच्या चाव्या देऊन चालत नाही, तर स्वतःच्या संघर्षाच्या कथा, संकटावर केलेली मात, आपली मूल्य आणि कुटुंबाचा इतिहास हा अक्षय वारसा कोणताही टॅक्स न भरता आपल्या मुलाबाळांना पिढ्यानपिढ्या श्रीमंत करत राहील. ज्या मुलांसाठी अण्णांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावले, ती मुले आज यशाच्या शिखरावर आहेत. शाळेतील शिक्षक स्टाफने मार्गदर्शनही केले. मुलगी MSc झाली, कम्प्युटर झाली, जावई इंजिनियर आहे. मुलगा BMS होऊन पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे 45 बेडच्या हॉस्पिटलचा पार्टनर आहे. अण्णांचा स्वभाव अतिशय शांत, भावनिक आणि विचार करून बोलणारा आहे. कधीही कोणाबद्दल अपशब्द नाही, चुकीच्या पद्धतीने कोणालाही त्यांनी कॉर्नरिंग पण केलं नाही, वाईट चिंतन नाही. वर्तमानपत्र वाचनातून राजकारणावरचा अद्ययावत लक्ष ठेवणारा माणूस अशी त्यांची ओळख. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा हा माणूस आज आपल्यातून निवृत्त होत आहे. आज एक पोकळी आमच्याकडून निर्माण झाली, पण वेळेचा नियम कोणाला चुकत नाही. नथिंग इज परमनंट इन दिस वर्ल्ड. निसर्गाचा नियम आहे, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि योग्य वेळी जागा पाहिली सन्मानाने सोडायची असते. आज अण्णासाहेब या विद्यालयाच्या गेटमधून बाहेर पडताना आठवणींचं काठोडं घेऊन जाते. तुमच्या प्रवासाकरता मी म्हणेन, शाम के गम की सहर नहीं होती, ऐसा कोई भी दिन नहीं होता, वक्त बदलता है, जिंदगी हसीन होती है, बस हौसला बनाए रखना, मंजिल करीब होती है. जे घडवले त्यात अत्यंत समाधानी राहा, जे निष्ठून गेले त्याचा काही पाळू नका. निवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नाही. अण्णा शांत प्रगल्भ जीवनाची पहाड आता खऱ्या अर्थाने उगवणार आहे. निवृत्तीनंतरचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आयुष्याचं ध्यानच असतं. आता भुक्त मार्ग हाच तुमचा परतावा आणि वेळ हेच तुमचे सर्वात मोठं चलन आहे. ज्या गोष्टी त्याच्या गोष्टी मागे टाकून मुक्त आकाशात तुम्ही मनोराल वळत राहा. अण्णासाहेब, तुमची उणीव आम्हाला नेहमी जाणवत राहील. तुमच्या पुढील निरामय, निरोगी आणि आनंद आयुष्याकरता मनपूर्वक शुभेच्छा. तुमचं बरोबर आयुष्य नातवंडाच्या गोड सहवासात सुखा समाधानाचं, समृद्धीचं जावं ही ईश्वराचरणी नम्र प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर उपस्थित शिक्षक आदरणीय S. महाजन सर आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब सत्यजितजी बोरुपात्रे, शिवाजी शैक्षणिक संस्थेचे सचिव आदरणीय शुभागीताई बोरुपात्रे, आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय प्रवेशी सर, आदरणीय व्यासपीठ आणि आमचे सत्कारमंत्री सर्वांचे लाडके उदय देशमुख, उदय अण्णा आणि आमचे उदय मामा. नक्कीच म्हणजे मामांबद्दल आदरणीय बोरसे सरांनी सगळं सांगून टाकलं. आता आम्ही काय सांगावं असा प्रश्न आला तरी आदरणीय मामा म्हणजे अतिशय वक्तशीरपणा, कोणतेही काम सांगितले की लगेच लहान असो मोठा असो सर्वांचे अतिशय प्रेमाने वागणारे आमचे मामा. आज आपण सर्वजण अतिशय भावपूर्ण आणि या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जमले. आता क्षण नक्कीच सर्वांच्या मनाला हुरहुर लागणार आहे, कारण आपल्या विद्यालयात अतिशय जिव्हाळ्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आज सेवा होतो. उदय मामांनी विद्यालयाची सेवा केवळ एक नोकरी आणि काम म्हणून पाहिलं नाही, तर ते एक व्रतासारखं पाहिलं. त्यांचा प्रामाणिकपणा, कामातील तत्परता, वक्तशीरपणा आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे. मामांनी शिपाई म्हणून काम करताना फक्त आपली जबाबदारी पार पाडली नाही, तर ते आपल्या शालेय कुटुंबाचा एक अविभाज्य सदस्य बनत आहे. वय आणि मोठे असू नये आमच्यासाठी किंवा आमच्या माझ्या सर्व शिक्षकांसाठी, सहकार्यांसाठी अतिशय म्हणजे नेहमी करूनच आहे. लहान विद्यार्थी असो, मुख्याध्यापक असो, ज्येष्ठ शिक्षक असो, सर्वांचे अतिशय मिळून मिसळून अतिशय नम्रतेने मामाचा एक प्रसंग नेहमी सांगतो की मी आता पोहोचताना सांगितलं की मी आधी कापड दुकानात कामलो.
प्रेम दिलं, आपुलकी दिली आणि माझ्या जीवनात एक स्थैर्य आलं. म्हणून या शाळेची मुलांना कधी विसरू शकत नाही. हे बऱ्याचदा मामांनी स्टाफरूममध्ये आम्हाला बऱ्याच वेळी सांगितलं. नंतर मामांचा प्रसंग म्हणजे असा की आम्ही फिरायला गेलो प्रयागराज कुंभमेळ्याला. मामा, मी, अमोल पाटील सर, देसाई सर, कुलकर्णी सर फिरायला गेल्यानंतर वाटणार नाही मनुष्य पुढच्या वर्षी रिटायरमेंटला आहे 60 वर्ष होईल. अतिशय तरुण उत्साह इतकी म्हणजे इतकं पाहिजे चालला मी खूप आपल्याला माहिती खूप अडचणी आली तिथं, परंतु अतिशय मामाने उत्साह म्हणजे असं वाटलं नाही की रिटायरमेंट आलेले मनुष्य आहे. अतिशय उत्साह करून आमच्या बरोबर राहिले. आम्हाला सुद्धा लागलं काही ठिकाणी मामाच्या प्रदीर्घकालीन सेवाभावी प्रवासाबद्दल माझ्या एक छोटीशी कविता आहे. कवितेतून मी माझं मत व्यक्त करतो. आता क्षण बोलाचा तरी मनाला हुरहुर लागणार. उदय मामाच्या सेवेचा प्रवास आज नवा अध्याय सुरू करणार. वचन वर्ष विद्यालयाची सेवा निष्ठेने केली अविरत. कर्तव्य प्रामाणिकपणा आणि वक्तिशीरपणा जपला त्यांनी सतत. शिपाई कर्मचारी म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्य म्हणून राहिले. प्रेम, आपुलकी आणि सहकार्याने सर्वांची मने जिंकून घेतली. लहान असो वा मोठा सर्वांनी दिला त्यांनी समान आदर. नम्रतेच्या आणि सुसंस्काराच्या वाटेवर ठेवला जीवनभर सुंदर पद्धत. वयाने मोठे असूनही मनाने सदैव जरूर राहिले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जोडून ठेवले. आज सेवानिवृत्तीचा दिवस आला. कार्याचा प्रवास थांबला जरी आठवणीचा सुगंध मात्र विद्यालयात दरवळत राहील तरी. आपल्या कार्याचा ठसा आम्ही आमच्या हृदयात कोरला गेला. उदय मामा, तुमच्या सेवाभावी जीवनाला आमचा मनाचा मुद्रा झाला. निरोगी आयुष्य, सुख समृद्धी आणि आनंद लाभो अपार. निरोगी आयुष्य, सुख समृद्धी आणि आनंद लाभो अपार हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी साकार. उदय मामा, आपल्या प्रदीर्घ आदर्श सेवेला माझा सदस्यांना मला इथं येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. नाती ही पदाने नव्हे तर प्रेमाने आणि जिव्हाळ्याने जपली जातात. सेवा संपते पण सेवेतून निर्माण झालेली माणसं, जपलेले संबंध आणि आठवणी कधीच संपत नाही. आणि या ठिकाणी सर्व शिक्षक वृंदांनी ज्या आपल्या भावना आणि विचार स्पर्श केले त्या नक्कीच येथे जमलेल्या सर्वांच्या हृदयाला स्पर्शून गेले असतील. यासाठी सर्व शिक्षक वृंदांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय माझे मॅडम आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करीत आहेत. आपल्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आई साहेब, माझ्या मावशी प्रवीणा केतुरपात्रे, दानशूर शिक्षणप्रेमी डॉक्टर काकासाहेब केतुरपात्रे, मितभाषी परंतु सर्वांवर मनापासून प्रेम करणारे डॉक्टर बापूसाहेब केतुरपात्रे आणि सर्वांच्या सुखदुःखात सहजगत्या सामील होणारे माननीय सौभाग्यवती हेमाताई, माझ्या हेमाबाई, या सगळ्यांच्या पवित्र कार्यास आणि पवित्र स्मृतीस सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. कारण त्यांच्यामुळेच आजचा हा दिवस आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाला. त्यांचं कर्तृत्व खूप महान आहे. त्यांच्या वासनाने आपण पोहोचू शकतो. आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय राजासाहेब तत्वेशी, सचिव डॉक्टर सुभांगी आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक,
माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू भगिनी, उपस्थित मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमंत्री उदय भाऊ आणि त्यांच्या सहकारी शामू आणि तसेच डॉक्टर अक्षय, सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचा आजचा हा दिवस दिसला. आज उदय भाऊंचा सेवानिवृत्तीचा दिवस आहे. माझ्या नजरेसमोर सगळा माझा कार्यकाळ खराबर गेला. बापळे सरांनी सांगितलं म्हणून विश्वासाने बापळे सरांचं, बापळे साहेबांचं आपल्या शाळेवर विलक्षण प्रेम होतं आणि सुरुवातीच्या काळात त्यांनी काकूंना, मला सुद्धा त्याच्या खूप सहकार्य केलं आणि त्यांचे नातेवाईक आपल्याला देणार आहेत हे म्हटल्यावर मावशींनी आणि मी उदय भाऊंवर प्रचंड विश्वास टाकला आणि आयुष्यभर विश्वासाला पात्र राहिले ते उदय भाऊ. सेवक म्हणून नाही तर आपलं घरचं कार्य म्हणून, शाळेचे नाही घरचं कार्य म्हणून त्यांनी काम केलं. सुरुवातीच्या काळामध्ये पत्रसंख्या कमी, विद्यार्थी घरी राहिले तर आम्ही पत्र अगदी असे की पत्र पाठवत होतो वेळेवर. त्यावेळी उदाहरण काय सांगायची, जरा कधीचा घरातली परिस्थिती कशामुळे खरोखर तो वेळेवर राहिला विद्यार्थी हे मला सांग. आणि बरोबर अगदी व्यवस्थितरित्या मला त्याबद्दल माहिती उदय भाऊंकडून मिळायची आणि मग त्याच्यावर आपल्याला उपाय करता यायचा. त्या विद्यार्थ्याला आपल्याला तिचं बरोबर शाळेत येण्यासाठी, उंचावण्यासाठी त्यांचं सहकार्य मला खूप लागलं आणि विश्वास इतका होता. मला खरं सांगते, मला पैसे बोलायचं अत्यंत कंटाळा. कुठल्याही शाळेत जर काही व्यवहार असेल तर मी उदय बोलला किंवा डेस्टी बोलला सांगायची, माझ्या आपण म्हणाली मॅडम मी तुमच्या केबिनमध्ये बोलतो. हे पैसे उरले तेच माझ्या लॉकरमध्ये ठेवायचे, फक्त ती माझ्या हाताची राहिली. हे कशाचे पैसे आणि त्याचा खर्चही तो झाला, तो ते त्याला बोलवायची हे पैसे काढा आणि उद्या माझ्या पैशामध्ये किंवा हिशोबामध्ये एक पैशाचा काहीही गोंधळ केला नाही. अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं. आता पहिला प्रश्न, ऑफिस मधल्या गोष्टी, स्टाफ मधल्या गोष्टी असं कधीही यांच्याकडून घडलेलं नाही. कधीही नाही. जिथं तिथे मिसळण्याची कला होती आणि अतिशय निष्ठापूर्वक प्रामाणिकपणे काम हे त्यांचं काम होतं. सेवा म्हणून कधीच काय नाही, कधीच नाही. त्यामुळे आमच्यामध्ये प्राथमिका किंवा शिपाई असं नातं कधीच राहिलं नाही. कौटुंबिक नातं प्रकारचं तयार झालं. कौटुंबिक काही अडचणी असल्या तर त्याचं निराकरण व्हायचं. अरे बाबा मला सांग, मला याची कोणी मला करेल मदत तुला. आणि ते पण प्रामाणिकपणे आपलं मन मांडायला मोकळं पडायचं. खूप मोकळं आणि छान आणि कौटुंबिक वातावरण. पूर्णपणे घराण्याच्या 3 पिढ्या पूर्ण यांचा कार्यक्रम झाला. पहिल्या 2 पिढ्यांचं मला कळलं ते ज्याच्या कामावर, वेगवेगळ्या कामावर अतिशय खुश होतं आणि तुला असं वाटतं की आताची पिढी जी आहे सत्तरी डॉक्टर सुभाष यांना पण वेळेबद्दल कसली आजपर्यंत तक्रार आलेली नसावी असा माझा अंदाज आहे. कारण कुठे राजकारणापासून अलिप्त असणारे आपण मला आपलं काम याबरोबर त्यामुळे निश्चितच
संस्कार माता भगिनी संवादामध्ये एक मात्र वाक्य असेल की आपण आपल्या मागणीशी प्रामाणिक राहिलो. आपल्याला करून देतो, कुणाला मागण्याची गरज पडत नाही. आणि ते दैवाने सिद्ध केलं. त्यांचे मुलं अतिशय संस्कारी निघाले आणि त्यांचे अक्षय हा डॉक्टर झाला. श्यामली पण उच्च शिक्षित झाली. तिचंही सगळं कौटुंबिक आयुष्य अतिशय चांगले आहे, लावणी छान आहे. म्हणजे खरोखर मागणीशी प्रामाणिक राहिल्यानंतर जे काही आपल्याला परमेश्वर देतो ते त्यांना भरभरून मिळावं असं मला वाटतं. यामुळे त्यांचं आयुष्य अतिशय चांगलं सुखद समृद्धी भरभराटीने जावं. त्यांचं आयुष्य, त्यांचं आरोग्य, त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि शुभेच्छा देऊन आत्मनिर्भर संपवते. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद मॅडम. यानंतर आदरणीय सोनवणे सर आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या संस्थापिका अप्पूसाहेब, काकासाहेब, आदरणीय बापूसाहेब या शिशुविहार परिवाराच्या माता होत्या त्या दिवंगत म्हणून यांना विनम्रपणे अभिवादन करतो. उदय देशमुख शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधला पहिला सेवा या ठिकाणी मला असं वाटतं होतं. 3 पिढ्यांमध्ये काम करणारा एक निष्ठावंत, सातत्य, परिश्रम आणि संघर्ष यातून एक चांगल्या प्रकारचं जीवन ज्याचं उभं आहे त्या उदय देशमुख यांच्या स्वातंत्र्य कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख, या शिशुविहार परिवाराचे कुटुंब प्रमुख माननीय दादासाहेब, माझ्या मॅडमांनी उल्लेख केल्याप्रमाणे काका आणि बापू यांच्या तालीममध्ये वाढले. त्यांनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीमध्ये जे काही बसलेले लोक आहेत, त्याचा मी पण आहे, ती संस्काराची शिदोरी पुढच्या पिढीपर्यंत तत्वतंत्र कशा पद्धतीने जाईल यासाठी अवरात्र झटणारे या संस्थेचे सचिव आदरणीय शुभांगी प्रणवात्रे, आदरणीय जितेजी पोदार साहेब, सगळ्यांचं नाव प्रमुख आहे. वेळाबाबी सन्मान्य व्यासपीठ आदरणीय जितेजी पोदार साहेब, सरकार मंत्री ज्यांचा अतिशय कार्यकाळ चांगल्या पद्धतीने गेलेला आहे, एक वाखाने जोगा गेलेला आहे. प्रत्येकाने त्यांच्या जीवनाचा पट त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पण उदय भाऊची जी सुरुवात झाली, पहिला दिवस कदाचित त्यांना आठवत असेल तेव्हा वाबळे साहेब त्यांना त्या ठिकाणी घेऊन आले. माझा वर्ग समोरच होता. माझ्या साडूच्या गल्लीत ते राहत असल्यामुळे आमचा आधीपासूनचा परिचय होता. पहिल्या दिवसापासून तर आमदार मिळेपर्यंत 25% त्यावेळेस 25-50 अशा पद्धतीचं आमदार होतं. ते मला रोज विचारायचे की सर पगार कधी माझं सुरू होईल, माझं काम होईल का? मी त्यांना नम्रपणे सांगतो, पूर्णपणे परिवाराने आपल्याला ही नोकरी दिलेली आहे. 100% आपला पगार त्या ठिकाणी सुरू करते. आणि त्या दिवसापासून त्यांनी जे प्रामाणिकपणे काम केलं, या ठिकाणी 2 गोष्टी अतिशय मनामध्ये ठेवण्यासारख्या त्या ठिकाणी आहेत. माझ्या मॅडमांच्या सहवासात ते राहिले. माझ्या मॅडमाचा मुलगा डॉक्टर झाला आणि सतत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्षातून का असेना उदय होऊन आपला मुलगा त्या ठिकाणी डॉक्टर केला. शिक्षकही त्या ठिकाणी करू शकत नाही. अनेक मोठमोठे लोक त्या ठिकाणी पैसा असूनही स्वतःच्या मुलांचं जीवन घडवू शकत नाही. मी या ठिकाणी विनम्रपणे सांगेन की उदय भाऊ तुम्ही जे काम केलेलं आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. ते काम करण्यासाठी तुम्हाला जे बळ या संस्थेने दिलेलं आहे त्या संस्थेच्या आपण जास्तीत जास्त जरी सेवानिवृत्त झालं तरी त्या ठिकाणी उत्तम
उत्तरही होण्यासाठी वेळोवेळी संस्थेला जेव्हा जेव्हा काही मदत लागेल ती आपल्या काळात करावी. तुम्ही केलेला परिश्रम, तुम्ही केलेली मेहनत, तुमच्याकडे प्रामाणिकपणा जेव्हा मुख्याध्यापक त्या ठिकाणी निश्चितपणे सांगतात, निश्चितच ती व्यक्ती बरोबर एक श्रेष्ठ असते. शिवक म्हणून न बघता एक त्यांनी या संस्थेचं सेवेकरून म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. जे जे काही चांगलं असेल ते त्या ठिकाणी करेल. रवींद्रनाथ गुणवत्ता विद्यालयामध्ये त्यांची सुरुवात झाली होती आणि तिकडे असताना 95-96 मध्ये इकडे त्या ठिकाणी बांधकाम सुरू झालं. जेव्हा जेव्हा त्यांना कोणी काम सांगितलं असेल, पाणी मारायला असेल, ते असेल, त्यांच्याबरोबर देवदास पाठक जे या ठिकाणी आता लिपिक आहे ते सुद्धा यांच्याबरोबर शिपाई म्हणून त्या ठिकाणी सुरुवातीला नियुक्ती होती. किशोर त्या ठिकाणी किशोर भांडारकर जे आहेत ते लिपिक होते. या त्रिसूत्रीमध्ये त्यांचं त्या ठिकाणी काम चालायचं. गावसाहेब दिसते असतील त्या लोकांनी ही इमारत उभी राहण्यासाठी खरे अर्थाने आमच्यासारखे जे शिक्षक असतील ते त्या ठिकाणी अध्यापन झालं की घरी निघून जात असतील, पण या मंडळीने या संस्थेसाठी खरोखर अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत घेतलेली आहे. आज प्रत्येकाला जरी या इमारतीचा त्या ठिकाणी भडकणारा झेंडा दिसत असला तरी या संस्थेचा ज्यावेळेस पाया खोदला गेलेला आहे तो पाया खोदताना काम करत असताना उदयहोसारखी लोक त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत होती. म्हणून संस्थेची प्रगती झाली. संस्थेने वेळोवेळी अशा पद्धतीने मदत केलेली आहे. त्या ठिकाणी वर्षसरांनी सांगितलं की मुलाचा नंबर लागल्यानंतर सरळ आपले 2 लाख रुपये त्या ठिकाणी दिले. कदाचित ती मदत मिळाली नसते, त्यांना अडचणी आल्या असत्या. याही प्रति निश्चितच संस्थेचं त्या ठिकाणी निश्चितच एक प्रेरणादायी काम त्या ठिकाणी आहे. मी तुमच्या काळामध्ये उदय आदरणीय वहिनी यांना एक चांगल्या प्रकारचं निरोगी आरोग्य लाभो, आतापर्यंत जसं आरोग्य लाभलं त्याच्या पुढेही लाभो आणि मुलांनी आपल्या वडिलांनी केलेली सेवा लक्षात घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची आपल्याला सेवा करावी असं डॉक्टर अक्षय याला या ठिकाणी मी काका या नात्याने सांगतो. उदय पुन्हा आपल्याला निरोगी आरोग्याच्या निरोगी शुभेच्छा देतो. आमच्या सर्व प्रवीणाचे गुणवत्ता विद्यालय असेल, आमचं बालक मंदिर असतील, या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद महाराज. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय उदयभाऊंच्या सर्व अपदेष्टांपैकी एम.डी. देशमुख सर यांनी प्रेसिडेंट राष्ट्रीय विद्यालयाचे माजी प्राध्यापक आदरणीय एम.डी. देशमुख सर आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करीत आहेत. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित शिक्षणप्रेमी बंधूंनो, सर्व शिक्षकवृंद यांनी मनोगत मांडलं. त्यात माझे बंधू उदय यांचा यशाचा जो रेखा आहे त्यांनी मांडला. त्यामागची भूमिका अशी आहे की आमचे मेमोरी स्वर्गीय संतोषराव बावळे यांनी संसाधनांकडे शब्द घातला आणि पुढे वंदना झाला. त्या काळात शब्दाला खूप मान होता, वजन होता आणि मग भूमिका अशी ठरली की आपण या संस्थेच्या रूपात छत्रात आपली उन्नती करायची. संस्था चालक त्यांचं पद आणि प्रतिष्ठा त्यांना कुठेही गाठता लागणार नाही तरी ते सर्व कसं उंचावत राहील हे बरोबर. आणि ही भूमिका ठरल्यानंतर मी गव्हर्नमेंटमध्ये काम केलेलं आहे. आपण म्हणाले का भाऊनं भारतला आपलं समर्पित असं आयुष्य संस्थेच्या कार्यात झोपून द्यावं. आणि दुसरी भूमिका अशी ठरली की इतरांना जाऊ द्या, निदान आपलं स्वतःच्या आयुष्यावर आपलं शतशः प्रयोग करता यायला हवं असं अनुशासन करावं आणि संस्थेच्या कृपा छत्रात हे सर्व आपण करावं. म्हणजे काय ते संस्था नाही, संस्था लोकांचं चाळीसगावबद्दल सुद्धा मान सन्मान प्रतिष्ठा आहे. ते दुधाचा मर्यादा प्राप्त आहे. त्यात आपण
धन्यवाद सर. यानंतर मी उदय भाऊला सांगितले की मनोगत व्यक्त करण्यासाठी, परंतु मी बोलल्याबरोबर मला थोडं काही करू नाही आलं आणि मग मी बोलू शकणार नाही असं ते म्हणाले. पण मी सर्वांतर्फे सांगू इच्छिते भाऊ, तुम्ही न बोलताही तुमच्या भावना आणि विचार आमच्या सर्वांपर्यंत पोहोचल्या. आणि भाऊंविषयी बोलण्यासाठी चिरंजीव डॉक्टर अक्षय या ठिकाणी येत आहे. अक्षय आपले मनोगत व्यक्त करीत आहे. आज 27 जून 2026 रोजी पप्पांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम ठेवला आहे. हा क्षण आमच्या परिवारासाठी आनंदाचा, त्याचप्रमाणे भावनिक क्षण आहे. या 21 वर्षाच्या सेवा करत असताना माझ्या वडिलांनी बऱ्याच गोष्टींचं मी बघत आलोय. प्रामाणिकपणा, कष्ट, मेहनत, शब्दाला लागते, या बऱ्याच गोष्टींचा मला जो अनुभव आला त्यानुसार त्यांचे काही गोष्टी संस्कार मी घेतले. त्याचप्रमाणे सेवा बजावत असताना त्यांनी त्यांच्या काही इच्छा असतील, आकांक्षा असतील, काही जाण्याचं असेल, ते नातेवाईकांकडे जाणं असेल, फिरण्याचं असेल, बऱ्याच गोष्टींचा त्यांनी आपण म्हणतो की काही गोष्टी सोडल्या किंवा त्याग केल्या. आता त्यांची सेवापूर्ती होते. यानंतर त्यांनी ज्या काही त्यांच्या इच्छा असतील, आकांक्षा असतील किंवा माझ्यासाठी किंवा माझ्या ताईसाठी, परिवारासाठी या सगळ्या गोष्टींचा थोडा त्याग केला असेल तर मला असं वाटतं की आता सेवामुक्ती झाली तर त्यांनी स्वतःसाठी आता जगलं पाहिजे. स्वतःसाठी माणूस म्हणून काही त्यांच्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, फिरण्याचं असेल तर त्यांनी ते स्वप्न पूर्ण करावे असं मला वाटतं. आज पप्पा रिटायर होत आहेत, परंतु त्यासोबत माझी आई पण रिटायर होते असं मला वाटतं. कारण की पप्पा जेवढे 50 वर्ष काही सेवा बजावत होते त्यावेळेस पप्पांना सगळा सपोर्ट तो आपल्याला दिसत नसतो, पण सगळा सपोर्ट माझ्या आईचा येत होत आहे. तर माझी आई पण रिटायर होते, तिने माझ्यासाठी किंवा माझ्या ताईसाठी म्हणालो तर खूप गोष्टींचा त्याग केला आहे. माझ्या आईचं माहेर पुण्याचं, तर सगळ्यांच्या नावे तिकडेच असतात. माझ्या मामाकडे असेल, मावशीकडे असेल, बरेच कार्यक्रमाला आई पप्पांची उपस्थिती नसायची. त्याचं कारण म्हणजे माझ्या ताईचं आणि माझं शिक्षण. त्यासाठी त्यांनी कधी करायचं केले नाही किंवा काही आर्थिक अडचणी असल्यामुळे माझ्या ताईला आणि मला कधी त्याची कुणी वस्तू येत नाही. म्हणजे आई वडिलांनी मला जाणवलं की बऱ्याच गोष्टींचा त्याग करून मला त्या गोष्टी मिळाल्या. कदाचित मला असं वाटतं की त्यांची आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांनी मला माझ्या मित्र म्हणजे जे अफोर्ड नाही करू शकत त्या गोष्टी त्यांनी मला अफोर्ड केलेल्या आहेत. कदाचित मी लहानपणापासून धाकटे होतो, कधी काही मागितलं असेल पप्पाने मला दिलं नसेल असं मला कधी आठवत नाही. फार लेट झाला असेल, पप्पाने सांगितलं असेल की निवडणुकीच्या उत्तीर्ण हो तर तेवढे घेऊन मिळव मग मी हे घेऊन घे. कदाचित त्याला 6 महिने दिले झालं असेल, 6 महिने मागे आलं असेल तर बाबा ते परंतु 6 महिने दिले झालं असेल, वर्षभर दिलं झालं असेल, पण पप्पांनी छोटी गोष्ट मला पुरवली जाते. काही असो, गाडी असो, कदाचित काही माहिती दिली असेल पण गाडी मला वापरावी, अशा बऱ्याच गोष्टींचा पप्पांनी त्याग केला आणि आज ती सेवा होती. बऱ्याच लोकांची मिळवत आहे शिक्षकांची. तर मला अभिमान वाटतोय की आपण ते माझे वडील. दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेस आपल्याला कोणतरी आयडिया लागत असतो की त्याच्याकडे बघून आपण पुढे कसं जायचं या गोष्टीचा विचार करतो. तर मला कधी ते आयडिया वगैरे गरज लागली कारण की माझ्या वडिलांमध्ये हार्डवर्क म्हणजे आपल्याला मर्जी काढली या गोष्टी, कष्ट करण्याची ताकद, ते कष्टाच्या गोष्टींना कधी खबर नाही, कायम कष्ट करत असतो. सोबत माझ्या असताना आईकडे पण काही आत्मविश्वास, याच पद्धतीने मी पण आत्मविश्वास आणि वडिलांचे कष्ट बघून या संस्थानाची शिजवली करून मी पण आत्मविश्वास किंवा कष्ट त्यांच्याकडे शिकत आलो आहे.
सोबत आज ही सगळी लोक तुम्ही सगळं आला वेळात वेळ काढून आला पप्पांच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्यासाठी सगळ्यांचे आभार म्हणून मी भूमिका सगळ्यांचे आनंद राहू इच्छितो. डॉक्टर काकासाहेब पूर्णभारत त्याच्यानंतर काकूसाहेब पूर्णभारत सर्वे काकूसाहेब पूर्णभारत सर्वे काकासाहेब पूर्णभारत त्यानंतर स्वर्गीय दादासाहेब पूर्णभारत पूर्णभारत मॅडम नेमकी पूर्णभारत मॅडम यांचा स्मृतीस अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संबोधतो. वडिलांच्या कष्टाची उंची मोजता येत नाही आणि त्यांच्या त्यागाचे मोल देखील शब्दात व्यक्त करता येत नाही. आयुष्यभर स्वतःच्या कामाने कुटुंबाचे भविष्य उजळणाऱ्या पित्याविषयी अक्षयच्या विचारातून व्यक्त झालेले प्रेम आणि अभिमान हे सगळ्यात मोठ्या सन्मानापेक्षा हा सन्मान मोठा आहे असे मला यावेळी म्हणावेसे वाटते. यानंतर आदरणीय बहिणी साहेबांना मी नम्र विनंती करते की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार. प्रोटोकॉल म्हणून इकडं म्हणाले होते की वेळ खूप जणांची मनोगत झाली आहे. आता अध्यक्ष मनोगत आहे कोणी 2 वाक्यात संपणार नाही. आता सुरू केलं तर बोलू. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सगळे शिक्षक, उपस्थित देशमुख कुटुंबीय, सेवाकृती मला अजिबात न आवडणार काय स्पेशली आमच्या शाळेत अटेंड करायला. कारण त्याचं कारण असं आहे की आता ज्यांची आपण सेवाकृती सोहळे साजरे करतो ही सगळेच जण माझ्या किंवा यांच्यापेक्षा जास्त या संस्थेशी निगडीत माणसं, जास्त वर्ष, जास्त काळ आणि त्यांच्या कामाने पण खूप जास्त प्रकार. एक काळ असा होता जेव्हा माणसं सोन्यासारखी होती. तो काळ मागेली माणसं. आता सोन्याचा भाव आठवतो, सोन्याचं नाव पण तो काळ मागेली सोन्यासारखी माणसं, सोन्यासारख्या माणसांचा स्पर्श झालेली ही माणसं. या माणसांनी या संस्थेला त्यांचा परिसर स्पर्श केला आणि म्हणून आज ही संस्था दिमाखात मराठी शाळांचा ऱ्हास होत असताना सुद्धा या गावामध्ये उभी, याचा आपला पूर्ण अभिमान आहे. उदयभाऊंसारखे कित्येक हात या संस्थेसाठी झटत आले. त्यांच्या उपजीविकेसाठी न होईना पण त्यांचं मोलाचं कॉन्ट्रीब्युशन या शाळेसाठी, या संस्थेसाठी देत आहे. तेव्हा त्यांनी हा विचार केला नाही की मी इतक्या कामाचा मोबदला इतका मिळवतोय. त्यांनी फक्त काम पाहिलं आणि त्यामागे येणारी लक्ष्मी तिला मानाने घरात घेतली आणि म्हणूनच त्या लक्ष्मीला बरकत आहे. आणि म्हणूनच आज ती लक्ष्मी आता त्याचा मुलगा अक्षय जो खरंच त्याच्या वयापेक्षा खूप प्रगल्भ बोलून गेला तशी नाते. मला वाटतं की हे शिकण्यासारखंच. माणूस कुठल्या पदावर काम करतो याच्यापेक्षा माणूस कसं काम करतो हे जास्त महत्वाचं आहे. माणसातली कामाची निष्ठा छान असली की मग तो काम काय करतो हे महत्वाचं होतच नाही, राहतच नाही. उदयभाऊंचा माझा कसा संपर्क कमी म्हणजे सुरुवातीला हे सगळे लोक घरी सगळ्यांना यायचे तेव्हा मी नावं पण कन्फ्यूज करायची की नेमकं कोण आलं. आणि खरंच सांगते माझ्या स्मृतीमध्ये त्यांचं नाव लिहायच्या आधी तो चांगला माणूस हे स्मृतीपटलावर चितारलं गेलं. उदयभाऊ नेहमीच या संस्थेच्या सचिव म्हणून नाही पण एक व्यक्ती म्हणून एक चांगला माणूस, माझ्या वैयक्तिक चांगला माणूस म्हणून नेहमी स्मरणात राहा. शांत, कुटुंबवत्सल, संयमी. कित्येक वेळा उदयभाऊ सही करायचे आणि उदयभाऊशी तास गप्पा मारल्या. बाकी परवाच्या आमंत्रणाच्या वेळेस आणि शेवटी त्यांना एवढं कोणी यायला
सगळ्यांचाच आशीर्वाद मानतो आणि या सगळ्यांनी पेरलेलं आम्ही उपभोगतोय. तुमच्यामध्ये असणारी अजून अशीच सोन्यासारखी माणसं साधारण 4-5 वर्षापासून असे आम्ही कार्यक्रम आपण करतोय आणि येत्या 4-5 वर्ष असे बरेच करावे लागतात. या भावनेनी पण माझ्या अंगावर काटा येतो आणि डोळे डबडबतात. ज्या दिवशी माझं पण रिटायर झाले त्या दिवशी कोण बोलकं झाल्यासारखं वाटलं. आणि खरंच सांगते, तुमची ही फळी ज्या फळीने मी संस्था उभी केली, खत पाणी घालून स्वतःच्या कष्टाचं, स्वतःच्या वेळेचं, स्वतःच्या उमेदीच्या वर्षांचं, त्या सगळ्यांच्या कृतज्ञतेत नेहमीच शिक्षिका शैक्षणिक संस्था पूर्णपणे कुटुंबीय आणि वैयक्तिक डॉक्टर सत्यजित डॉक्टर शुभांगी गुणवत्ते झाली. तुमच्या सगळ्यांच्या कामाचा मोबदला पैशाच्या स्वरूपात तुम्हाला जो वेळेत मिळेलच, पण तुम्ही हा कुटुंबियांसाठी आणि या संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी जे केलंय ते तुमच्या सगळ्यांच्या नेहमी मनात राहील. माझ्यासाठी जे लोक आता इथे कार्यरत आहेत हे सगळे मला असं वाटतं यासाठी करायचे की यांच्यासारख्यांच्या कार्याचा उहापोह झाला किंवा आपण कसं काम करावं हे आपल्याला नकळतरित्या अंगावर पडत. किती वेळा ऐकला मी हा किस्सा, काकासाला विचारलं शाळा कोणाची आणि उदय कोकणाची शाळा माझी. आणि तुम्हाला खरंच सांगते, टेबलच्या या बाजूला बसताना या गोष्टीसाठी त्यांना नाचलेले राहतात. मी नेहमी म्हणते की टेबलच्या 2 बाजू असतात, पण ही एकमेव संस्था अशी असेल की आपण सगळेच टेबलच्या एकाच बाजूला आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना आम्हाला तुमच्या सामावून घेता यावं आणि आम्ही तुमचं तुच्छ वाढवावं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील. प्रशासन, शिस्त याबद्दल मी या शाळेतल्या शिक्षकांसमोर काही बोलू नये, कारण त्यांनी हे पेरलंय पिढ्यानपिढ्यानं. त्याच्यामुळे तो भाग आहेच, तो राहीलच. सो प्रसंगी काही कठोरता महत्वाची आहे. प्रसंगी प्रशासनाचा भाग म्हणून काही नियम दाखवणं गरजेचं आहे. पण तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करते की त्या नियमांना स्वतःवरून लागलेलं बंधन न मानता या संस्थेच्या सुरळीत कामकाजाचा एक भाग म्हणून तुम्ही स्वीकारावं आणि या सगळ्या संस्थेला अजून चांगलं, मी मोठं म्हणत नाही, चांगलं ठेवण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी. उदय भाऊबद्दल बोलताना एवढं सांगते की इतका चांगला माणूस तारखा दाखवता लोक रिटायर झालं, मला काम सांगायचं आहे. तारखा कागदांवर माणसं मनात कोरली जातात. तशी संस्था उदय भाऊच्या मनात कोरली गेली याचा मला खूप आनंद वाटतो. आणि एवढं प्रेम त्यांच्या मनामध्ये, तेवढी जाणीव आणि तेवढा ओलावा आम्ही निर्माण करू शकलो म्हणून पूर्णपात्र कुटुंबियांचा पैकी एक असल्याचा मला खरंच पद्धतीनं अभिमान वाटतो. उदय भाऊनी जे ते सांगतायत की निर्णय होतोय, कार्यक्रम करायचा आहे, शोधून सांगतायत, त्यांना सगळ्यांना सांगितलं फार आनंदी होऊ नका, आम्ही काही सोडणार नाही. त्या संस्थेचा भाग झाला की तुम्ही आजन्म या संस्थेचा भाग राहा. माझ्या केवळ भाषांनी पण मनात करून ठेवा. एकदा या संस्थेचा भाग झाला की तुम्ही आजन्म या संस्थेचा भाग राहा. मी कामासाठी म्हणत नाही, पण तुमच्यासारखी माणसं ज्यांनी इतका जीव लावला इथे त्या माणसांना वेगळी माया असते. आपण म्हणतो ना आजी आजोबांना वेगळी माया असते लहानपणाबद्दल, कारण त्यांनी त्यांच्या आई वडिलांना मोठं केलेलं असतं. सो ते वेगवेगळं वेगळं आहे. तसे तुम्ही या संस्थेचे, या शाळेचे आजी आजोबा आहात आणि तुम्ही सगळे आम्हाला कायम हवे आहात बरं का. कुटुंबाचाही अक्षय छान बोललास. मी उदय भाऊच्या मुलीशी पण बोलली, अत्यंत सुस्वभावी संस्कारी मुलं. नम्रता ही किती असावी ते मी या कुटुंबाकडे बघून शिकू शकतो. पाठीचा कणा असावा प्रत्येकाला, स्वाभिमान असावा त्याच्याबरोबर, पण त्या काठाचा त्याच्यासोबत नाही आला तर मग माणूस चांगला माणूस होतो. आणि आज त्या चांगल्या माणसाच्या सेवाकृतीसाठी आपण हे जमलो. त्यांना तुमच्या निरोगी, आनंदी आणि पूर्णपात्रांसोबतच आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देते आणि थांबते. मार्गदर्शन म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसते,
या ठिकाणी मांडले म्हणून आदरणीय व्यक्तींचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर सन्माननीय ॲडव्होकेट श्री पोदार साहेब आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करीत आहेत. व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठासमोर असलेले उदय भाऊंना प्रेम करणारे सर्व मित्र परिवार आणि आपले उदय भाऊंचा आणि माझा परिचय तसा आजचा नाही, पण ज्या काही एक दोन भेटी झाल्या आणि आपल्या सर्व मान्यवरांच्या भाषणातून जे काही उदय भाऊ मला मिळाले ते एक साधा आणि नम्र माणूस, आपल्या कामाप्रती आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा असणारा माणूस, म्हणजे खऱ्या अर्थात कर्मवीर सदस्य होते. आजच्या कार्यक्रमाचा सर्वोच्च क्षण कोणता असेल तर एका मुलाने आपल्या बापाच्या सेवामुक्ती सोहळ्यामध्ये त्या बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून त्याच्या प्रती काढलेले गौरवोद्गार हा माझ्या दृष्टीने आजच्या या कार्यक्रमाचा सर्वोच्च क्षण आहे. कागदोपत्री औपचारिकरित्या जरी आज गौरवचं काम थांबलेलं असलं तरी काम सुरू ठेवावं हा विचार मनात ठेवत ठेवणार उदय भाऊचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना मी आजच्या या दिवशी त्यांच्या सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. आदरणीय पोदार सरांनी सहवास कमी होणार आणि परिचय कमी असला तर सुद्धा सरांनी आपले शब्द व्यक्त केले म्हणून मी सरांना मनपूर्वक धन्यवाद देते. यानंतर अध्यक्ष मनोगत आदरणीय दादासाहेबांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. कार्यक्रमाचा समारोप अध्यक्ष स्थानी होतो. वेळी येईपर्यंत सगळ्यांचाच संयोग सुटलेला असतो, त्याची तयारी नसते, पण ती औपचारिकता आहे. आणि अध्यक्ष म्हणून जाऊन एक संस्थेचा प्रमुख आणि संस्थेचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांच्या कार्यात इथे मला त्याची समृद्धी किंवा मला आमंत्रण द्यायला मला असं वाटतं की आज शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम नेहमीच चालतात. आमची समारंभ असो काय पहिला असा कार्यक्रम असेल की त्याची व्यवस्था ती सगळ्यांनी मांडणी असो, खुर्च्या असो, माहिती असो ती उद्या घडून नाही केली. गेल्या प्रदीर्घ 31 वर्षांच्या मध्ये हा असा कदाचित पहिला कार्यक्रम असतो. तो तुम्हाला आम्ही दिसतो. तुमच्या या सर्व कार्यक्रमांना परत कार्याला सलाम. या संस्थेच्या घडणीमध्ये ज्या ज्या लोकांनी एक एक पिढी बसलेली आहे असे अनेक लोक आहेत. काही लोक रिटायर झाले, प्रोफेसर असो, मानव मॅडम असो, रमार मॅडम असो, काही लोक येत्या काळात रिटायर होणार आहेत. कधी कधी हे सगळं बघून थोडीशी भीती वाटते की हे नेमकं माझ्या स्टेजमध्ये का, पण नाही, बदल हा एक प्रकृत नियम मला माहिती आहे. येणारे पुढची पिढी पण तेवढीच सक्षम आहे आणि संस्था अशी चालू राहणार. पण परत एकदा सांगतो, खूप मनापासून धन्यवाद. संस्था आपल्या कार्यासाठी सदैव बंद राहील. काही मदत लागली पाहिजे सर्व प्रकारे आपले कुटुंब मी जास्त वेळ घेत नाही. सगळ्यांना तुमचा वेळ मला करता तुम्हाला पुढील पूर्ण आयुष्यासाठी परत शुभेच्छा द्यायला. धन्यवाद दादा. आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री बाबळे सर काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही, परंतु आदरणीय बाबळे सरांनी उदय भाऊंना सुखद जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. आणि तसेच आपल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती निर्मला पाटील मॅडम यांनी देखील उदय भाऊंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नाईक मॅडम यांच्या देखील शुभेच्छा उदय भाऊंपर्यंत पोहोचलेल्या आहेत. यानंतर आभार प्रदर्शन करीत आहेत विद्यालयाची शिक्षिका प्रियंका पाटील मॅडम. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार. सर्व
शिशुविहार परिवारातील सदस्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लागते त्याबद्दल मी सरांच्या धन्यवाद सांगू इच्छिते. धन्यवाद सर. तसेच शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या सचिव माननीय ताईसू शुभांगी पूर्णवाद मॅडमांसाठी मी ओळखू इच्छिते. विधात्याची सृष्टी ही विश्वासात करा, विधात्याची सृष्टी तुम्ही विश्वासात करा, जागत असताच कर्तृत्वाला कुणी काही म्हणा. तुमच्या कर्तृत्वानं आम्ही साडेच धरतो, दुःखाचं ओझं डोळेवरती तरी हसत असतात जग. तुळशी फुलला दिवा तुम्ही, कुटुंबाची घालतो, चेतन अस्तित्वाची जीवनाची मशाल. अशा वाटेला हुबेहूब शोभणाऱ्या आमच्या मॅडम वेळोवेळी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. धन्यवाद मॅडम. तसेच डॉक्टर काकासाहेब पुणेकर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत परदेशी सर यांचे देखील आम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळते व त्यांच्या मार्गदर्शनानेच आमचे कार्य पूर्ण होते. सरांचे देखील खूप खूप आभार. ज्यांच्या सेवापूर्ती समारंभासाठी आपण येथे जमलो असे सत्कार मूर्ती माननीय पितृतुल्य उदय माधवराव देशमुख आमचे सर्वांचे लाडके मामा. तसेच मामी सुस्मिता देशमुख मामाबद्दल काय बोलावे, वय कितीही असो पण सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अडचणीला धावून जाणारे आमचे मामा. पितृतुल्य मामा मला नेहमी म्हणत, बाई नोकरी ही आपली रोजीरोटी आहे आणि तिथे आपण आपले प्रामाणिक कार्य दिलेच पाहिजे. मामांची ही आठवण नेहमीच स्मरणात आहे. आदरणीय मामा व मामींचे खूप खूप आभार. तसेच शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय महाजन मॅडम यांचे देखील आभार. ॲडव्होकेट पोदार सर यांनी देखील आपला अमूल्य वेळ कार्यक्रमास दिला. सरांचे देखील आभार. विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ वाघमारे मॅडम तसेच कर्टे सर हे देखील कार्यक्रमात उपस्थित राहिले. सरांचे मॅडमांचे खूप खूप आभार. तसेच कविताबाई तोडपात्रे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सोनवणे सरांचे आभार. शिशुविहार संस्थेची शिशुवाटिकेच्या मुख्याध्यापिका स्वाती देशपांडे मॅडमांचे आभार. तसेच देशमुख परिवारातील सर्व नातेवाईक यांनी कार्यक्रमाला आम्ही उपस्थिती दिली याबद्दल तुमचे आभार. तसेच सकाळ सत्र प्रमुख आदरणीय आरती पाटील सरांचे देखील आभार. दुपार सत्रातील आम्हा सर्वांचे लाडके व आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय रेसले सर यांचे देखील खूप खूप आभार. तसेच वराडे सरांचे आभार. आपल्या मनोगतातून आपल्या भावना मांडणारे सर्व ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका व अक्षयदारा याचे देखील आभार. त्याचप्रमाणे सर्व आमच्या तीनही शाखा यांमधील शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार. कृपया सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर वंदे मातरम होईल. वंदे मातरमसाठी सर्वांनी उभे राहावे. वंदे मातरम सादर करीत आहे विद्यालयातील शिक्षिका साक्षरा चव्हाण मॅडम. आदरणीय देशमुख उदय देशमुख यांचे काही अभ्यासक्रम या ठिकाणी त्याचा सत्कार करण्यासाठी थांबले.